शेळ्यांना चारा टाकायची वेळ सुरू झालेली आहे आणि चारा टाकण्यापूर्वी हे जे काय शेळ्यांच्या गव्हाणे आहेत त्यांना असं साफ करावं लागतं एका कॅरेटाने. तर हे असं क्लीन केलं आहे. सर्व शेळ्या त्यांना चारा टाकण्यासाठी वाट बघत आहेत आणि इकडं करडं वगैरे बसते. त्या शेळीचं पिल्लू जे आहे ते साईडला गेले दुसरीकडे, त्याच्यामुळं शेळी त्याला शोधते. इकडं आहे छोट्या करडांचा कप्पा. यांना कधी कधी कडुलिंबाचा पाला पण द्यायला पाहिजे, कारण याच्यामुळं ते शेळीचे पिल्लं हे पाला पण खातात आणि याच्यामुळं काय होतं की त्यांच्या पोटातील जे काही जंतू वगैरे आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. आणि हा सुका चारा वगैरे असा ठेवा. तर ही शेळी इथल्या जे काही शेळ्या वगैरे आहेत तर यांची किंमत प्रत्येक शेळी 10, 12, 13 हजार रुपये आहे. म्हणजे एकदम टॉप क्वालिटी माल आहे. हे बोकड तर 30-35 हजार रुपयाचं आहे, कारण हे आहे बिटल बोकड. आणि अशा बोकडांनाच मार्केटमध्ये खूप डिमांड राहते. तर ही शेळी बहुतेक ही आलेली आहे माथ्यावरती. तर काही वेळेस यांनी कप्पा वगैरे तोडलेला आहे. तर सध्या हे इकडच्या कप्प्यातून तिकडच्या कप्प्यामध्ये जायला बघत. तर आता सर्व शेळे जे आहेत ते वाट बघत आहेत चारा टाकायची. आणि ह्या ज्या काही शेळ्या आहेत त्या उस्मानाबादी टाईपच्या आहेत. पण आम्ही बोकड जे ठेवलं आहे ते बोकड जे आहे हे बिटल टाईपचं बोकड आहे. तर या दोन्हीचं जे काही क्रॉस हे मिळतं आहे त्याची क्वालिटी टॉप राहते आणि त्यांचा फायदा जास्त होते वजन. हे पिल्लू आहे फक्त 6 महिन्याचंच आहे. तर हे एवढं होतं. तर आम्ही ते बोकड वगैरे काय दाबत वगैरे नाही. जर ते दाबून घेतले तर त्याचं वजन जास्त वाढतं. इकडं हे शेळ्यांचा लॉट विकायला येतो. आम्ही यांना विकतो किंवा बरेच जण घेतात त्यांना शेळीपालन करायचं असेल किंवा त्यांच्या ह्याच्यानुसार. तर इकडच्या कप्प्यामध्ये शक्यतो त्यांना खालच्या गव्हाणीमध्ये खायला येत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना तिकडे कप्पा केला आहे त्या कप्प्यामध्ये टाकतो आणि ते चारा खातो. तर हे वाळा भुसा वगैरे हे अशा पद्धतीने खातात. तर हे जे आहे हे बारकं जरा पिल्लू राहिले तर ह्याचा मार्केटमध्ये जास्त भाव होत नाही. हो हो. तर चला आता कुट्टी टाकायची वेळ झाली आणि मी थोडंसं हे लाईव्ह शूट करतो. तर सर्व शेळ्या ह्याच्या चाऱ्याच्या आतुरतेने वाट बघत आहेत. तर तुम्हाला दाखवतो की कुट्टी वगैरे किती केले. थोडेसे थंबनेलसाठी फोटो वगैरे काढून घेतो. आता या सर्व शेळ्या इकडच्या कप्प्यातून इकडे ॲक्च्युली तो कप्पा बंद करायचा आहे. इकडे हे गवताचा ढिगारा ठेवला आणि इकडे ही आहे ही कुट्टी. तर एवढी कुट्टी टाकावी लागते सकाळच्या वेळेस एका टायमिंगला. इकडे आम्ही बाहेर म्हैस वगैरे घेते पण सगळे. तर कुट्टी वगैरे कशी टाकतात त्याचा मी नेक्स्ट व्हिडिओ काढतो आणि त्याच्यामध्ये माहिती सांगतो. तर व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या ह्याच्यामध्ये विचारा. थँक्यू. बाय बाय.